शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा मग तुम्ही समजेजण बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. तर आत्ता वाजल्या सकाळचे 9:30 झाला असेलच तुमचा नाश्ता, चहा, जेवण बी झाला असेल. तर माझा ही व्हिडिओ आहे इंदापूरमध्ये असतानाचा. तर इंदापूरमध्ये येऊन जेव्हा मी पुण्याला येणार होते की नाही, तर त्या टायमाला मला असं वाटलं होतं आणि खरंच आहे ती पुण्याच्या ठिकाणी असं मोठं असं दगडं बिगडं किंवा असं धुणं धुण्याची सुविधा असं म्हणजे स्वतःच्या घर असल्यावरच माणूस करू शकते. भाड्याच्या घरात तर कोण एवढं सुविधा सोयी करून देत नाही. तसं त्याच्यामुळं मग मी इथूनच कनी इथं बी असताना मी रूम अशा जागी घेतले होते की जिथं असं सगळं गावाकडचं वातावरण राहावं, अशा ठिकाणी मी रूम घेतले ते. आणि ही जी तुम्हाला आता कपडे धुवायचा ती ही वट्टा दिसलेला आहे का नाही, तर ही वट्टासुद्धा मी इथल्या ताईकडून करून घेतले ते. मी त्यांना ताईला सांगितले, ताई धुणं धुवायला एक चांगला असं शिमिटाचा आपल्याला छोटासा वट्टा करून घ्या की. मग जसं की आता मला भांडे धुणं ही करायचं असलं का नाही, तर मी इथंच बसून करायचे. प्रीतीताई हो का एका साईडला बसायचे आणि मी एका साईडला असतं. आम्ही दोघी धुणं भांडे इथं बसूनच गप्पा मारत मारत वेळ कसं जात होता ही बी आम्हाला कळत नव्हतं. तर अशा पद्धतीने ही ताईकडून मी वटा करून घेतलं ते. मला वाटते पहिले भाडे करू जर फॅमिली म्हटलं तर इथं ताईच्या इथं पहिल्यांदा आम्ही चालतो, कारण दुसरे पोलीस भरतीचे पोरं राहत होते शेजारला आणि फॅमिली जास्त कोण राहत नव्हतं. तर आम्ही राहिलो होतो, कारण रूम मालक जी होते का नाही तिथले, तर ती ST खात्यातलेच होते. त्याच्यानं मग आमची असं जास्त ही झाली आणि मग आम्ही तिथं राहायला गेलो, असं झालं. मग आता ही धुण्याचं कारण का बरं का आहे सांगू का? सगळ्यात शेवटला तुम्हाला ही व्हिडिओ तयार केला आहे. ही का धुणं म्हणजे आपटायचं होतं मेन म्हणजे. आणि म्हणजे पुण्यात आता जसं काय आपटायला बिपटायला जमत नाही कारण आपटलं की लोक काय काय म्हणतात आणि आपल्याला जमत नाही, कारण त्याचं की स्टाईल फरशीवर कसं ही करणार आहोत आम्ही राहतात दुसऱ्या मजल्यावर. मग ही आयडिया माझ्या डोक्यात आधी चालती, म्हणून मी विचार केले की एवढी वेळेस का होईना पण जाऊ द्या, इथूनच धुणं घेऊन जाऊ असं म्हणून. तर इथं मी हे सगळं धुणं आधीच धुवून घेतलेलं आहे आणि आता फक्त शेवटला ह्याला पाण्यातून म्हणजे तुडू काढून मग वरी नेऊन वाळू घालावं ह्या उद्देशानं. तर तिकडे किती छान झाडं दिसलेली आहेत तुम्हाला, दिसलेले आहेत का? पाणी सकाळीच 9 वाजता नळाला येतं इथं. आणि पाणी आल्यावर मी आधी धुणं धुवून घेतले आणि मग आता मला असं वाटलं की आता पाणी जाणार आहे. तर त्या टायमाला मी का केले माहिती आहे का? डायरेक्ट आधी झाडाला पाणी देऊ म्हणले. तर मस्त असं कुंदा म्हणजे कुंद्याचं झाड, तर आमच्या गावाकडे त्याला असं थोडक्यात मोगराच म्हणतात. त्याचे देठं असे लाल राहतात आणि फुलं पांढरे आणि जाड पाकळ्या राहतात. त्याचा जर गजरा केलं का नाही, तर ती गजरा काय म्हणजे आज उद्या असं 2 दिवस टिकू शकतोय. अशा प्रकारचे ती फुलं होते पांढऱ्या कलरचे. तर इथून पिल्या चाला शाळेत शेजारचं पोरगं बारकं. आणि मग मी आल्यावर तर तुम्हाला सांगायचं राहिलंच, मग ती पोलीस भरतीची पोरं कनी गेले तिथून, काय भरती झाले काय गेले असं झालं. आणि मग पुन्हा माझ्या शेजारी दुसरीच गौरी आली राहायला आणि पुन्हा मग इकडच्या साईडला प्रीतीताई. तर हाय हॅलो करला ते मी, तर त्यांच्या हातात होता मोबाईल. प्रीतीताई एका म्हणजे त्या दोघीच्या मध्ये होते, गौरीच्या आणि प्रीतीताईच्या मध्ये राहायला मी होते असं. तर पुन्हा आमचं लय भारी म्हणजे बॉन्डिंग जमलतं, भारी मस्त वाटत होतं. असं वाटतच नव्हतं की आम्ही राहायला प्रीतीताई आणि मी दुसरीकडे राहायला होतो, तेव्हा बी आम्ही शेजारीच होतो. आणि मग माझ्यामुळेच प्रीतीताई तिथं बी आलत्या. तर लय भारी दिवस होते, छान वाटत होतं. चला आता हो का इथं मी वरी आलो आणि इथं वरी येऊन हो का ही ब्लँकेट वाळू घालली. हो माय गेले जड तर आहे का सांगायचं, एकट्या माणसाचं ही काम नाही. बरं व्हिडिओमध्ये आता ही इथं काढून तर तुम्हाला मला दाखवावं लागणारच होतं ही. तर हो का अशा पद्धतीने ही धुणं धुवलं मी, कारण पुण्याला आल्यावर तर इथं खरंच जमायलाच नाही ना. अजून बी मला असं आपटून धुणं धुवायची सवय होती. मोठं धुणं तर आपटल्याशिवाय निघतच नाही. तर खाली इथं काय जमायला नाही मला, तरी बी मी पाण्यातून काढून असं महिन्याला मी धुवून काढतो. कारण लय दिवसाला तिथं कसं काढायची माहिती आहे का? असं 4-5 महिन्याला एकदा धुणं धुवत होते मी, म्हणजे मोठं धुणं. तसं इथं नाही, इथं कणी घाण होऊ देत नाही मी. असं एक महिना झाला का, महिना-दीड महिन्याला लगेचच असं दोन करून कणी असं काढून टाकतो, कारण लय घाण झाल्यावर इथं कुठं आपटायला जागा मिळणार आहे म्हणून. तर काही पहिल्या जुन्या पुराण्या रग आहेत जी माझ्या भावानं मला दिलता. मी जेव्हा सासरी होते का नाही त्या टायमाला त्यानं मला ही रग आणून दिलता. तर ह्या रगाची त्यावेळेस लई ही होती बघा, पण आता नाही, आता निघाल्यात तसले ब्लँकेट. तर इथं गोदड्या ही ती माझ्या धुवून झाल्यात. ही गोदड्या मला माझ्या आईनं तिकडून गावाकडून दिलेल्या आहेत. मी माझ्या सासरी असताना बी आणि इंदापूरमध्ये बी असताना सुरुवातीच्या काळात लय गोदड्या शिवल्यात बरं का. बरं मला स्वतःला घरी एक बी गोदडी शिवायला नाही, तर ही गोदड्या आमच्या आईनं मला तिकडून दुसरीकडून पैसे देऊन शिवून घेतलेले आहेत. कमालच आहे का नाही. तर अशा पद्धतीने हो का ही माझं धुणं आता इथं झालं आहे.
तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. चॅनलवर जर नवीन असलो तर तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. खात राहा, स्वस्त राहा, सगळ्यात महत्त्वाचं मस्त आणि आनंदी राहा.